गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. माघ शुद्ध सप्तमीला शेगाव येथे संत श्री गजानन महाराज प्रकट झाले. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात. महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य भक्तगणांचे गजानन महाराज श्रद्धास्थान आहे. गजानन महाराज प्रकट दिनी लाखो भाविक शेगाव येथे जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतात. आपापल्या परीने गजानन महाराजांची सेवा करतात. श्री गजानन विजय हा अतिशय पवित्र ग्रंथ असून महाराजांच्या प्रकट दिनी याचे पारायण देखील केले जाते. संत श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या ग्रंथांतील ओव्यांमध्ये गजानन महाराजांची महती, आध्यात्मिक तत्वज्ञान, जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे. काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात. भक्तगण या ग्रंथाचे नित्यनियमाने पारायण वाचन करतात. एका दिवसात श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करता देखील येऊ शकते. तर आज मी तुम्हाला गजानन महाराजांची प्रकट दिनाची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते व आपलं दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणगण गणात बोते लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. शेगाव या गावाची ओळख. गजानन महाराजांचे गाव विदर्भाची पंढरी अशी आता झाली आहे. गजानन महाराजांमुळे या गावाचे भाग्यच बदलले. मात्र शेगावमध्ये गजानन महाराज प्रकट झाले त्या दिवशी त्यांचे नाव काय, ते कुठून आले याची माहिती कुणालाच नव्हती. मग त्यांना गजानन हे नाव कसे पडले याची कथा श्री दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथामध्ये नमूद केली आहे. माघ वैद्य सप्तमी या दिवशी बंकटलालांना गजानन महाराजांचे शेगावमध्ये प्रथम दर्शन झाले. उष्ट्या पतरवाळीवरील शिते वेचण्याचा तो प्रसंग आपणा सर्वांना माहीतच आहे. त्या प्रसंगानंतर गजानन महाराज हे शेगावतून निघून गेले. ते कुठे गेले म्हणून बंकटलाल चिंताग्रस्त झाले. त्यांना गजानन महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली. त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते. त्यांनी शेगावच्या पंचक्रोशीत गजानन महाराजांचा शोध घेतला, परंतु महाराजांचा कुठेही ठाव ठिकाणा दिसला नाही. अशातच 3-4 दिवस निघून गेले. त्यांच्या वडिलांनीही बंकटलालला चिंतेचे कारण विचारले. बंकटलालने त्यांना काही नाही असे सांगितले. मात्र गजाननच्या दर्शनाची अस्वस्थता ते लपवू शकले नाही. त्यांच्या शेजारी बसलेले रामजीपंत देशमुख यांना जेव्हा बंकटलाल यांनी मनातील अस्वस्थता, श्रींच्या दर्शनाची ओढ सांगितली, तेव्हा रामजीपंतांनीही बंकटलाल यांना कुठल्या तरी सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले याची खातरजमा झाली. त्या दिवशी शेगावच्या महादेव मंदिरामध्ये गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन होते. गोविंदबुवा हे वऱ्हाडातील प्रख्यात कीर्तनकार, अध्यात्माचे मोठे अधिकारी पुरुष. त्यांच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील भाविक येत असत. त्यांचे कीर्तन शेगावात आहे म्हटल्यावर बंकटलालाही त्यांच्या कीर्तनाला निघाले. रस्त्यात त्यांना पितांबर शिंपी भेटले. बंकटलाल यांनी पितांबर यांच्याजवळ महाराजांच्या दर्शनाची ओढ आणि मनातील अस्वस्थता प्रकट केली. दोघेही बोलत महादेव मंदिरामध्ये पोहोचले. तेथे गेल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही, कारण महादेवाच्या मंदिराच्या समोर प्रत्यक्ष गजानन महाराज बसलेले दिसले. बंकटलालांना मोठा हर्ष झाला. त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला, विचारपूस केली. जेवायचे का म्हणून विचारले. महाराजांनी शेजारच्या घरात जाऊन झुणका भाकर घेऊन ये असं सांगितलं. बंकटलालने त्वरित झुणका भाकर आणून महाराजांना दिली. महाराजांनी पोटभर जेवण केले आणि रिकामा तांब्या पितांबराच्या हाती देत बाजूच्या ओढ्यामधील पाणी घेऊन ये असं सांगितलं. ओढ्याचे पाणी गढूळ आहे, पिण्यायोग्य नाही. ओंजळीने पाणी भरावे लागेल. मी दुसरे पाणी आणतो असे पितांबराने सांगितले, परंतु महाराजांनी नकार दिला. ते म्हणाले की ओढ्याचे पाणी घेऊन ये आणि ओंजळीने पाणी भरू नको. महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवत पितांबर ओढ्याजवळ पोहोचले. ओढ्यात ओंजळीने पाणी घेता येईल एवढेही पाणी नव्हते. मात्र महाराजांची आज्ञा पाळत त्यांनी ओढ्यात तांब्या बुडवला आणि ओढ्याला खड्डा पडला. त्यामध्ये स्वच्छ पाणी दिसले. पितांबराने तांब्या भरला आणि गजानन महाराजांना पाणी दिले. महाराजांनी पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर दिला आणि सांगितले, जा कीर्तन ऐका, मी इथेच बसतो. मी गेले असे मानू नका.
भक्तीत अंतर करू नका, असं गजानन महाराजांनी उष्ट्या पतरवाळीवरची शीत खाल्ली. तिकडे गोविंदबुवांनी कीर्तन सुरू केले होते. निरूपणासाठी भागवतमधील एक श्लोक घेतला होता. त्याचा पूर्वार्ध संपत आला. क्षणभर गोविंदबुवांनी उसंत घेतली आणि तेवढ्यात त्या अभंगाचा उत्तरार्ध महाराजांनी सांगण्यास सुरुवात केली. मंदिराच्या बाहेरून येणारा आवाज ऐकल्याने सर्व भाविक आश्चर्यचकित झाले. हा कोण सिद्ध पुरुष बाहेर बसला म्हणून त्यांच्यापर्यंत सगळ्यांनी धाव घेतली. त्यांनी महाराजांना मंदिरात येण्याची विनंती केली, परंतु महाराजां आले नाही. अखेर गोविंदबुवा मंदिराच्या बाहेर आले आणि महाराजांना म्हणाले, तुम्ही मंदिरात चला, तुमच्याशिवाय कीर्तन अपूर्ण आहे. महाराजांनी त्यांना उपदेश दिला आणि सांगितले, जा कीर्तन पूर्ण करा, इथेच बसतो. या प्रसंगानंतर गजानन महाराज कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत याची ख्याती शेगावच्या पंचक्रोशीत पोहोचली. कीर्तनानंतर बंकटलालने महाराजांना घरी नेले. महाराज तिथे वास्तव्य करू लागले. महाराज दिवसभर एक भजन गुणगुणत असत. ते भजन होते गणगण गणात बोते. महाराज सातत्याने हे भजन गुणगुणत असल्यामुळे भाविकांनी त्यांना गजानन नावाने संबोधण्यास सुरुवात केली. श्रीदास गुणू महाराजांनी सुद्धा विजय ग्रंथात ते नमूद केले आहे. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिज्ञान गजानन हे तयाला. आणि अशा रीतीने शेगावात परतलेल्या सिद्ध पुरुषाला गजानन महाराज या नावाने भाविक मोठ्या भक्तीने पूजू लागले. कीर्तनानंतर गोविंदबुवा म्हणाले होते, हे न शेगाव राहिले पंढरपूर झाले खचित, आज त्याचे प्रत्यंतर येते. आता गजानन महाराज पहिल्यांदा कोणी बघितले तर त्याबद्दलची एक कथा आहे. 23 फेब्रुवारी 1878 उन्हाळ्याचे दिवस. दुपारची वेळ. सर्वत्र कडकडीत उन्हाचे फटकारे पडत होते. अंगाची लाही लाही करणारा विदर्भातील परिचित उन्हाळा. अशा असह्य उकाड्यात शेगावमधील एका वडाच्या झाडाखाली एक तरुण बसून जवळच पडलेल्या उष्ट्या पतरवाळीवरील खरकटी शीतकणी वेचून खात होता. देवीदास पातुरकरांच्या मुलाचा ऋतुशांतीचा विधी चालू होता. त्या निमित्ताने भोजनाच्या पंक्ती उठत होत्या. जेवून गेलेल्यांच्या उष्ट्या पतरवाळी वाड्याबाहेरील वडाच्या झाडाजवळ टाकल्या जात होत्या. तेथेच तो तरुण शांतपणे त्यामध्ये शीतकणी वेचून खाऊ लागला. बंकटलाल अग्रवाल व त्यांचा मित्र दामोदर कुलकर्णी यांनी तेथून जाताना हे दृश्य पाहिले आणि ते तेथेच थांबले. तो तरुण दिसण्यास तेजपुंज होता, मात्र त्याचे ते उष्टे खरकटे खाणे काहीसे विचित्र वाटत होते. म्हणून बंकटलाल यांनी पुढे जात भोजन हवे आहे का असे त्यास विचारले. बंकटलालकडे त्या तरुणाने पाहिले. धीरगंभीर तेजस्वी असा चेहरा, पाणीदार डोळे, तरतरीत नाक, गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात व विलक्षण तेजस्वी अशी अंगकांती. बंकटलाल क्षणभर गोंधळले. साक्षात परमेश्वराचे चैतन्य समोर आले आहे असे त्यांना वाटले. त्या तरुणाने मानेनेच नुसता होकार दिला. बंकटलाल यांनी देवीदास पंतांकडून जेवण आणले व पतरवा त्यांच्या समोर ठेवली. त्या तरुणाने निर्विकारपणे पतरवा समोर ओढली व तो सर्व पदार्थ एकत्र करू लागला. गोड, आंबट, तिखट, तुरट सर्व पदार्थ एकत्र करून त्याचे मोठमोठे गोळे तोंडात घालून त्याने जेवण फस्त केले. पतरवाळीवरची शिदे शिदे वेचून खाल्ल्यावर दामोदर पंतांनी त्याला पाणी हवे आहे का असं विचारलं. तेव्हा तो तरुण चटकन म्हणाला, अरे मी ज्या अर्थी जेवलो त्या अर्थी मला पाणी हे लागणारच. गुरंढोरं सुद्धा जेवल्यावर पाणी पितात. ओशाळवाणे हो दामोदर पंत देवीदास पंतांच्या वाड्यात पाणी आणण्यास गेले. तोपर्यंत त्या तरुणाने शेजारच्या ओढ्यावर जाऊन तिथेच पाणी पिऊन घेतले. हे दृश्य पाहताच दामोदर पंत म्हणाले, अहो मी तुमच्यासाठी स्वच्छ सुमधुर पाणी आणले आहे. तुम्ही पित असलेले पाणी गढूळ व घाणेरडे आहे, अस्वच्छ आहे. तो तरुण त्या अस्वच्छ पाण्याचा ढेकर देत म्हणाला, अहो विद्वान, पाणी हे शेवटी पाणीच. शुद्ध असलं काय की अशुद्ध असलं काय, फरक काय पडतो? आपलं मन सर्वप्रथम शुद्ध असण्यास हवं. तुमचं मन घाणेरडं असेल तर हे जग तुम्हाला अस्वच्छ व घाणेरडंच दिसेल. मात्र मन स्वच्छ असेल तर तुम्हाला उकिरड्यातही स्वर्गच दिसू लागेल. बंकटलाल व दामोदर पंत दोघेही उशाळले. या तरुणाने आज आपणास एक चांगली शिकवण दिली याचे भान राखून त्यांनी त्याला नमस्कार करण्याचे ठरवले. मात्र त्यांच्या मनातील भाव ओळखून तो तरुण तेथून भरधाव पळत सुटला व पळता पळताच दिसेनासा झाला. अशा तऱ्हेने अचानकपणे शेगावात दिसलेला तो तरुण पुढे श्री गजानन महाराज म्हणून प्रसिद्ध झाला आणि विदर्भास
त्यांनी पंढरपूरचे अस्तित्व दिले. श्री गजानन महाराज येथे उष्ट्या पतरवाळीतून शिते वेचताना अन्नाच्या होणाऱ्या नासाडीबद्दल सुचवतात. जगातल्या कित्येक कोटी बांधवांना पुरेसे अन्न मिळत नाही, याचे भान राखून आपणही अन्नाची नासाडी करणे टाळलं पाहिजे. सर्व अन्न एकत्र करून खाण्याच्या कृतीमध्ये जणू ते सुचवतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हे उद्भरण नसून यज्ञकर्म आहे. अन्नातील सर्व रस चव ही शरीररसात एकरूप व्हायलाच हवी. अन्नास पवित्र मानून त्याच्यातील कडू, गोड, तुरट आदी सर्व रसांचे सेवन केले पाहिजे. चौरस आहाराने शरीराचे बळ वाढते. गढूळ पाणी पिण्याच्या कृतीतूनही ते भेदभावाच्या विकृतीवर हल्ला करतात. कोणत्याही गोष्टीकडे वाईट किंवा पापबुद्धीने पाहिल्यास त्याचे परिणामही वाईट स्वरूपातच भोगावे लागतात. सर्वत्र चांगल्या स्वच्छ मनाने तसेच निकोप वृत्तीने पाहिले तर जगही आपल्याला सुंदर दिसू लागेल. महाराजांना दत्त अवतारी असं संबोधलं जातं, मात्र स्वतः महाराजांनी सर्व संप्रदायांना आपलेसे मानले. त्यांनी भक्तांना राम, दत्त, शंकर, विठ्ठल अशा अनेक स्वरूपात दर्शन दिले. स्वतःच्या समाधी स्थानावर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचे मंदिर असावे अशी इच्छा असणारे महाराज नित्यनियमाने विठ्ठलाच्या वारीसही जात असत. मेहताब शासर या मुसलमान संतांशीही त्यांचे समन्वय होते. त्यांच्या भक्तगणामध्ये तर विविध जाती धर्माची माणसे होती. डॉक्टर लोबो हिला तर महाराजांमध्ये येशू ख्रिस्ताचे अस्तित्व जाणवले व ती महाराजमय झाली. महाराजांचे सर्व भक्तांशी असलेले वर्तन एकसारखे, कोणताही प्रकारचा दुजाभाव त्यामध्ये नव्हता. मात्र भक्ताची योग्यता तपासून पारखून त्याच प्रकारची कृपा ते त्या भक्तावर करत असत. देवादिकांनी प्रसन्न व्हावे यासाठी सर्वप्रथम तप करावे लागते, आराधना करावी लागते, मगच ते प्रसन्न होतात, कृपा करतात. संतांचे तसे नसते. ते समोर आलेल्या यथायोग्य भक्तावर लागलीच कृपा करतात. त्यांचे दुःख जाणून त्याला आश्वासित करतात व हळूच त्याला आपल्या भक्तिमार्गात आणतात. त्यावेळेस कोणताही अपपर भाव राखला जात नाही. जानकीराम सोनार, कर्मठ विप्र, भास्कर पाटील, काशीचे गोसावी महाराजांशी सर्वप्रथम उद्धटपणे वागले. मात्र महाराजांनी त्यांना संशयरहित केले. त्यांनी भगवंत म्हणजे काय हे चमत्कारातून पटवून दिले. पुढे ही सर्व मंडळी महाराजांची निस्सीम भक्त झाली. महाराज आजही संजीवन समाधीमध्ये स्थिर आहेत. आपण मनापासून श्रद्धेने एखादी गोष्ट महाराजांपुढे मांडली असता किंवा एखाद्या समस्येसाठी साकडे घातले असता महाराजांचा त्याला त्वरित प्रतिसाद मिळतो. मात्र त्यासाठी महाराजांवर आपली पूर्ण निष्ठा व श्रद्धा पाहिजे. जानराव देशमुख, गणू जवरे, माधव मार्तंड, जोशी, रत्नसा, डॉक्टर कवर यांनी कठीण प्रसंगात महाराजांना अगदी हृदयापासून हाक मारली असता महाराज त्यांच्या हकेला धावून गेले. आजही अंतकरणापासून त्यांना साथ घाला लागली त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो. यामागे अनुभव आहे. या सांगोवांगीच्या कथा नव्हेत. श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायाचे नियमित पठण करणारे कित्येक भक्त महाराजांच्या कृपानुभवाचे अनेक प्रसंग सांगतात. आजही जे कोणी महाराजांच्या चरणी निष्ठापूर्वक प्रणिपात करतात त्यांच्या हकेला महाराज धावून जातात. याची प्रचिती अनेकांना आली आहे. मात्र त्यासाठी आपली श्रद्धा अथंग असणे महत्त्वाचे ठरते. येथे धरसोडपणा करणे चुकीचे ठरते. महाराज स्वतः विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. विचारांतील फोलपणा त्यांना मान्य नव्हता. कर्म केल्यानेच फळ मिळते यावर त्यांचाही भर होता. तसेच आपण केलेल्या कर्मावर श्रद्धा ठेवणेही त्यांना तितकेच महत्त्वाचे वाटे. श्री गजानन महाराजांवर आपण डोळस श्रद्धा ठेवण्यास हवी. त्यांची प्रत्येक कृती ही चमत्काराच्या दृष्टीने न पाहता त्यामागील त्यांना अभिप्रेत असलेला खरा अर्थ जाणला पाहिजे. त्यांचा संदेश शिकवण स्वतःमध्ये अंतर्भूत करून घेण्याची गरज आहे. तुम्हाला जर ही माहिती, ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.